जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केलाय मी 9:45 ला. आणि तब्येत डाऊन आहे. काल जास्त ब्लॉगमध्ये दिसलो नसेल कारण की बोलताच नव्हतं. मे बी क्लायमेट चेंज किंवा त्या दिवशी थंड पाणी प्यायलं थोडंसं, त्यामुळे होतं. मला थंड पाणी अजिबात जमत नाही, पण मी म्हणजे मी आहे त्यामुळे. सो बघूया आता यांचं काय चाललंय. यांची जायची तयारी चालू झालेली आहे. मी ऑफिसला जायला निघालोय आणि हिचं काय चाललंय. काय करतेस? थोडं रिलॅक्स करून घेत होती माझ्या आईजला. हे आय मसाजर आहे. सो हा आहे अगारोचा आय मसाजर. हा 1 year वॉरंटी सोबत येतो. हा आय मसाजर ऍडजस्टेबल स्ट्रॅप सोबत येतो, म्हणजे कोणीही यूज करू शकतो. आणि डोळ्यांसाठी आतमध्ये सॉफ्ट कुशन सुद्धा दिलेला आहे. इथे टोटल 4 बटन दिलेले आहेत. म्युझिकचा, टेम्परेचरचा, स्पीड आणि ऑन ऑफ बटन. यामध्ये 3 एअर कम्प्रेशन प्रेशर ऑप्शन्स आहेत. यामध्ये 2 हीट ऑप्शन्स आहेत, लो आणि हाय. यामध्ये इनबिल्ट म्युझिक आहे. त्याचबरोबर तुमच्या मोबाईलला ब्लूटूथने हा डिव्हाइस कनेक्ट करून तुम्ही तुमच्या आवडीचे सॉन्ग सुद्धा प्ले करू शकतात. तुम्हाला इथे मोमेंट्स दिसतच असेल, तसंच आपल्या आईजला सुद्धा असं कम्प्रेशन मिळतं. प्रत्येक एक यूज नंतर तुम्ही सॉफ्ट वाईपनी ह्याला क्लीन करू शकतात. यानी मायग्रेन आणि हेडेकला क्युअर नाही होत, पण रिलीफ मिळतं. हा अगारोचा आय मसाजर जे लोक लॉंग टाइम स्क्रीन बघतात त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. डोळ्याजवळचं ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करतं. छानपैकी झोप सुद्धा मिळते. त्याचबरोबर गिफ्ट देण्यासाठी सुद्धा चांगला ऑप्शन आहे. सो या अगारोची आय मसाजरची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली, नक्कीच जाऊन चेकआउट करा. आई पप्पा पण निघालेले आहेत. दीपाय हे काय श्रीखंड? मग काय हा तूप. आणि ही आहे पनवेलची महानगरपालिका, जी की सर्वात मोठी बनते आहे. आणि मला अर्ध्या कोर्टातून उचलून घेऊन आली आहे ही, कारण की आमचा एक प्लॅन जो दमनला झालेला तो एक्झिक्यूट करण्यासाठी ॲक्च्युअलमध्ये निघालो होतो आम्ही. म्हणजे झाला एक्झिक्यूट. 3 दिवसांपासून अपॉइंटमेंट घेते या माणसाची. आता नव्हताच टाइम. आता पण कोर्टाच्या बाहेर आली. ह्याला पण टाइम नाही. आता पण कोर्टाच्या बाहेर आली आणि तेव्हा मी निघालोय. ब्लेझर गाडीत ठेवला आणि मग निघालोय. सो तुम्हाला 2-4 दिवसात उद्या की परवा, तुझा कधी जाणार आहे त्याच्यावर? उद्या किंवा परवा तुम्हाला कळेल ॲक्च्युअलमध्ये काय होतं, दमनची प्लॅनिंग काय होती आणि काय ते. किती खुश आहे दमनची प्लॅनिंग. हा, म्हणजे दमनला प्लॅनिंग झाली ना ही सगळी ऑन दी स्पॉट प्लॅनिंग. आणि आम्ही दोघे ना असे आहेत की ऑन दी स्पॉट प्लॅनिंग करणार आहेत. म्हणजे विचार पहिले असं ठरवून नाही सगळ्या काही गोष्टी करायचं. हा झालं फिक्स, चालेल कन्फर्म, चला पुढे असं. ते कसं आहे, आम्ही 10 वेळा बघत नाही गोष्टी. हा बघत नाही, एकदाच जे काय ते एकदाच विषय संपून टाकतो. चलो 2 दिवसानंतर किंवा उद्या बघायला मिळेल. फार गरम आहे यार. चलो. किती लांब जायचं आपल्याला? मी बघा दुपारी जेवायला घरी आलोय ह्या पोरी. आणि हा पसारा बघा पोरींचा. तू कधी आली? मला बोललास आणि मी तुझ्या आधी आली. अरे मग मी परत एक काम आठवलं. थँक्यू. अच्छा दोघी पण देणार का? थँक्यू. जेवायचा टाईम आहे माझा हा. आणि दुपारी आजकाल ठरवलं मी दुपारी घरी जेवायचं, कारण की 3 वाजता जेवण, 5-5:30 वाजता माझं ते येणार आहे फूड बॉक्स. ए ए ए ए ए ए यांची भांडणं दिवसभर.
आणि काय हे बघा किती कचरा करून ठेवतो. हा काय काय करते हे तू? काकीचा आहे तो फाल्गुनी, तुझा स्टॅम्प घेऊन बघ. एंड इसको देखो, ये है ब्लैक ऊपर और नीचे व्हाइट. मैं हूँ नीचे ब्लैक और ऊपर व्हाइट. काय बोलते? ए चेतक हमारा कल म्हणजे अच्छा चेतक हमारा कल कल का चेतक. गाडीची स्ट्रॅटेजी अशी होती की बड्डेच्या दिवशी बुक केली. 1 2 3 कॉंग्रॅच्युलेशन. हमारा बजाज. बसून बसून बैठ के दिखा. कॉंग्रॅच्युलेशन. तिकडे तिकडे तिकडे. तुम्ही बिन आवाजाची लोक झाले दोघे पण. जा जा बाहेर असू थोडीशी घ्या अजून. बिना आवाजाची गाडी. बाबुल्या मजा. नाही सो चेअर करायला आले. वा गेली मा बरोबर. अगं दीदी गेली मा बरोबर. तुला कुठे जायचं ते बघ. डॉक्टर अंकल पण चाललेत आता. दीदी थांबली आहे पुढे. मला घ्यायला आली आहे फक्त. मला हा रोड क्रॉस करून जायचं. माझं ऑफिस इथं आहे पलीकडे आणि मला ड्रॉप करणार आहे. अभि तू घरी चल आता. घरीच येतो मी. हे आपटलं की समजावं एकदम खतरनाक गाडी चालवली तसं. नाही. म्हणून ते लावलंय मी ॲडव्होकेटचं लोक. खड्डे होते म्हणून ते आपण मी कशाला. कोण आहे बाबू? कुठे आहेत साईबाबा? तिकडे मागे आहेत. हा इथून नाही दिसणार, तिथे गेल्यावर दिसतील तुला आता. सो फाल्गुनी बरोबर आलेली माझ्या गाडीत बसली. मला बोलते बाबा साईबाबा मंदिरात जायचं आहे. म्हणजे आज गुरुवार आहे तिला माहिती. मी सकाळी बोललेलो की आपण संध्याकाळी साईबाबा मंदिरात जाऊ ना. तू कसं करते ओम साईराम? काय बोलते आणि काय बोलतेस? नाही काय बोलतेस साईबाबाला गेल्यावर? ओम साईराम. आणि काय बोलते? सुख दे सुख दे. सो आता चाललेलं आहे. आरती चालू आहे ॲक्च्युली. या टाईमला आल्यावर आरतीच चालू असते. पण ठीक आहे आता टाईम नाही मिळाला लवकर निघायला. चलो. काय बाप्पाच्या काय? बाप्पाचा आवाज येतोय. आरती म्हणतात बाबू तिला. त्याला म्हणतात आरती. काय म्हणतात? हा चलो. कौन है कौन है कौन है बाबू? कौन है बाबू? कौन है कौन है कौन है? कोणी छान छान बाप्पा केलं. कसं हात जोडला असं. सो हा पनवेलमध्ये खूप मोठा साईबाबा मंदिर आहे. खूप मोठं म्हणजे बघा तुम्ही. आणि इकडे रोजचं की दर गुरुवारी असतं आय थिंक जेवण पण असतं. येस फायनली मंदिरातून निघालो. हे काय घेतलं आपण? हा बुड्डा. कधी खातो आपण हे?
आता नाही खातो, जेवल्यावर खातो ना आपण. आणि तू रोज खाते का? आवडतं तुला? कशी खाते? आता नाही काढायचं, आता आपल्याला जेवायचंय बाबू. जेवायचं आता, नाही काढायचं. नाही, नो मीन्स नो. आई ओरडणार तुला. हा सोनू काय? दिदा कुठे? कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहे? मलेशियाला. तुला बरं माहिती. तुला कोणी सांगितलं? तुला कोणी सांगितलं? कशात बसून जाणार आहे? एअरप्लेन मध्ये. मलेशियाला एअरप्लेन मध्ये जाणार आहे. कोणासोबत जाणार आहे? आणि अजून कोण? मग तू ना जाणार का? तू कुठे जाणार आहे? तू जाऊन आली? तुला एवढं कसं माहिती ग? तुला एवढं कसं माहिती जाऊन आली? कुठे जाऊन आली तू? मलेशिया. आणि कुठे गेलेली? आणि अजून कोण होतं? आई बाबा आणि तुला एवढं कसं माहिती? पण बघा या पोरीची, बघा या पोरीची, बघा या पोरीची मेमरी. म्हणजे काय बोलणार मला. मी शॉक झालो आता 2 मिनिटासाठी. बोलते मी जाऊन आली बोलते मलेशियाला. म्हणजे ही कधी गेलेली? जेव्हा 7th मंथची होती तेव्हा. फर्स्ट ट्रिप हिची मलेशिया होती. आणि काय बोलणार. काढायचं नाही. बाबांनी सांगितलं नाही काढायचं तर नाही काढायचं. ओके, नाही काढायचं. तिला हुरडा आता माझ्यासारखं आवडायला लागलं. मी आणि फाल्गुनीला हुरडा आवडतो, तिला पण आवडतं. कोणाला आवडतो हुरडा? नाही, ती बरोबर खाते. काढून नाही, ती बरोबर खाते. ए दिदा, तू खाते हुरडा? तू खाते? खाल्लाय? कधी खाल्ला? एक बॅग सूप साठी स्पेशल वाटतं. अजून ते 2 टाकायचे आहेत. हे 2 टाकायचे आहेत. ए गवा गवा चल गवा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.